बघ अशी निंदवाडी चित्र माझं कर ना बस चल हे चोकच्या निशाणीवर ठेवा. हे गॅप पण ठेवू शकतात. तुम्हाला मारलं मांगरू गावला आईला सगळ्यांनी नाव द्या तुला कापड वाकू नका थोडा जोर ये भरून ठेवा येताना इथून जाताना वरती चालताना चालतो केलं तू चालत चालता नव्हतं तुला कोणाकडून काढून दिलं मी घोड्याला तिकडून कावला अशा 200 भेट ते अजून 2 लाख 3 लाख ते लागते याही पहिले 500 रुपयाचे घोडे पट्टी भरा रे पट्टी भरा पट्टीच भरा लागले असं दाखव ए पोराव तुम्हाला उद्यांच्या एक काम सांगता नाही या भीतीवर ठेवली येतं बा पुढं पाणी आहे हे पाणी भरली लगे बघू दे पहिले वाढता बघ अरे ते राजाला बोला तुम्ही आता भूके बस रे बस बाल्या चावी दे रे बाल्या चावी वरती नका टाकू ना वरती बनवाच कार्य करायला काय पाहिजे जायला वर्षा ये पाण्यामध्ये हात लाव ना माझ्या पाट्यामध्ये बांधली वर्ष बोट आहे आणि शिव्यांचा कमी करायची गावाकडे बघ आरेच्या लाईटी व माती जास्त आपण जाताना चालत जाऊ ना तापू ना त्यांच्या इथे बस आपण ही शेवटी नॅशनल आहे ना का ही गोष्ट
ज्यांची ज्यांची लग्न करायची त्या इथे या. जय शिवराय. मी विकास तुळशीराम पाटील, मुक्काम पोस्ट मांगरूळ. मांगरूळ गावामध्ये आज देवगिरी किल्ल्याची स्थापना करण्यासाठी नाव नोंदणी केली. परंतु 21 तारखेला आम्ही किल्ला बांधण्यास सुरुवात केली. सुरुवातीला 10-15 पोरं होतो, परंतु 2 वेळेला जेव्हा किल्ला बांधण्यास सुरुवात केली तेव्हा पाऊस भरपूर पडला. त्यामुळे थोडी नासाडी झाली आणि सामग्रीची थोडी कमतरता भासू लागली. तेव्हा गावचे पाटील वगैरे आणि गावातील मुलं आहेत त्यांनी माती, शेतातील माती, विट सर्व काही जमा केले. यावेळेला आम्हाला त्रास भरपूर झाला. त्यानंतर मुलांनी एक कल्पना सुचवली आणि टँट बनवला की पावसामुळे त्रास होत आहे, त्यासाठी त्यांनी टँट बनवला. सुरुवातीला तरी 5-10 मुलं आहेत, परंतु नंतर हा ग्रुप वाढत गेला. शिवछत्रपती हे आमच्या ग्रुपचे नाव आहे आणि सर्वांनी यासाठी भरपूर हातभार लावला. वेळ पहिली होती, स्पर्धेला कधी गावातील किल्ला गेला नाही. गावामध्ये छोटे छोटे किल्ले घरामध्ये बनवतात, परंतु हे स्पर्धेला गावठी करून हा पहिला किल्ला आहे. त्याच्यामुळे थोडी भीती पण होती, परंतु सर्वांचा हातभार हा मोलाचा होता. सर्व आणि अंकितसुद्धा, अंकित हा दिवसातून तरी 4-5 तास हा या किल्ल्यासाठी झटत होता. स्वतः इथे हे फोन करी, सर्वांना जमा करीत, सर्वांनी या आणि मदत करा आणि अशा प्रकारे हा किल्ला आम्ही तयार केलेला आहे. या वेळेला आम्ही किल्ला तयार केला आहे. थोडा कमतरती असतील, परंतु पुढच्या वर्षी आम्ही याच्यापेक्षा सुंदर बनवण्याचा प्रयत्न करू. माती 2 पिकअप भरून माती आणली होती आम्ही. त्याच्यात विटा वगैरे माती होती, खडी. सुरुवातीला खाली आम्ही खडीचं काम केलं, त्याच्यानंतर वरती माती लावलेली आहे. 21 तारखेला किल्ला बांधण्यास सुरुवात केली, पण 21 आणि 22 तारखेला भरपूर पाऊस पडला. 2 वेळेला किल्ला पूर्ण भूस झाला होता, त्याच्यामुळे पुन्हा तयार केला आम्ही. काही हिंमत हारली नाही, कारण पोरंही एकदम जोमाने होती की आपला किल्ला नंबरला गेला पाहिजे. त्याच्यामुळे सर्व पोरंही जमा झालेली होती. आणि किल्ला निवडण्याचं कारण सुरुवातीला देवगिरी किल्ल्याबद्दल आम्हाला काही माहिती नव्हती, परंतु आम्ही जेव्हा सर्चिंग केली तेव्हा माहिती पडलं की 11व्या शतकामध्ये हा किल्ला बांधण्यात आलेला आहे. बिल्लमा राजाने हा किल्ला बांधला. त्यांच्यानंतर अलाउद्दीन खिलजी, मोहम्मद बिन तुगलक यांनी भरपूर शासक असे बदली केले, परंतु असे म्हणतात की हा अभेद्य किल्ला असून सुद्धा याच्यावर भरपूर शासक हे बदलत गेले. त्याच्यानंतर नावही बदलत गेले. सुरुवातीला दौलताबाद होते, त्याच्यानंतर देवगिरी. राजधानीही राहिलेला हा किल्ला आहे, कारण दिल्लीची राजधानी देवगिरी किल्ल्याला दौलताबाद, परंतु पाण्याची कमतरता भासल्यामुळे पुन्हा दिल्लीला हलवण्यात आलेला आहे. अशी ऐतिहासिक बाब आहे. खूप छान बनवलाय. भवानी जय शिवाजी.